हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही करूया क्रिस्पी अँड फ्राय सोया चंक्स. तर हांवें हांगा एक बॉल सोया चंक्स घेतला. आता तेका गरम पाण्यान घालून 10 मिनटां सोक करपाक दवरता. हांगा हांवें गरम पाणी घेतला आणि हे सोया चंक्स आसा ते तितून सगळे घालून दवरता. पाण्यान सारखे बुडोवन घेता आणि अशें 10 मिनटां दवरता सॉफ्ट जावपाक. आता हांगा 10 मिनटां जाल्ली आसा आणि हांव हे आता काडून दुसऱ्या आयदनान ट्रान्सफर करता आणि थंड पाणी घालून घेता तितून. हांवें हांगासर थंड जावपाक थंड पाण्यान काडून घेतला सोया चंक्स आणि ते आता फुलून मोठे जालात. पळयात, फुगलेले आसात. आता न्हू हातूंतले हांव सगळे पाणी आसा ते पिळून काडून घेता आणि दुसऱ्या हेतून काडून घेता आयदनान. तर हांवें हांगा सगळे पाणी काडून पिळून घेतले. आता तेतून इल्लेशे 2 चमचे धंय घालून घेता. आता तेतून इल्लोसो हळदी पावडर घालून घेता. 1 चमचो लाल तिखट घालून घेता. अर्दो चमचो गरम मसालो घालता. इल्लोसो ओवो घालता. अर्दो चमचो कोथमिरी पावडर घालता. चवीनुसार मीठ घालता. इल्लेशे चिली फ्लेक्स घालता टेस्ट येवपाक आणि इल्लेशे बेसन घालून घेता. आणि आता लास्ट 1 चमचो कॉर्नफ्लोअर घालून घेता आणि अर्दो चमचो आले लसूण पेस्ट घालून घेतला. आणि मागीर हांवें हे सगळे मिक्स करून घेतला आणि अशेंच 5 ते 10 मिनटां हांव अशेंच रेस्ट करपाक दवरता, मॅरिनेट करपाक दवरता. आता माझी हांगा 10 मिनटां जाल्ली आसा. आता हांव तेका फ्राय करून घेता. हांगासर हांवें तेल तापत दवरला. तेल बरें तापलेलें आसा. आता हांव सोया चंक्स तेलान फ्राय करून घेता. आता हांव हे सोया चंक्स मिडियम फ्लेम करून बरें फ्राय करून घेता. सोया चंक्स आमचे बरे फ्राय जावन येयले आसा. आता हांव हे काडून घेता. तर तयार आसा आमचे क्रंची आणि क्रिस्पी असे फ्राय सोया चंक्स आणि एकदम बरे जाल्ले आसा. आणि हे न्हू सोया चंक्स आसा ते टोमॅटो केचप वांगडा एकदम बरे लागता खावपाक. एकदम क्रिस्पी आणि क्रंची जाला एकदम अशे बरे लागता खावपाक. तुम्ही एकदा ट्राय करून पळयात. आणि माझी रेसिपी तुमकां आवडली जाल्यार लायक, शेअर, कमेंट्स करात आणि माझो चॅनल सबस्क्राईब करात.